Good afternoon, students. I am Sanjay Kamble, Assistant Professor in Department of Accountancy. In our previous lecture, we are studied meaning of financial statement analysis, definitions of financial statement analysis, and components of financial statement analysis. In our today's lecture, we are going to discuss the ratio analysis, objectives, advantages, and limitations of ratio analysis. Ratio analysis means it is a quantitative method of gaining insight into a company's liquidity, operational efficiency, and profitability position by studying its financial statements such as balance sheet and income statement. Ratio analysis is a gaining information about the company's liquidity, operational efficiency, and profitability position by studying its financial statement such as balance sheet and income statement. Income statement is also known as profit and loss account statement. तर यामध्ये बघा, रेशो ॲनालिसिस म्हणजे काय, तर रेशो ॲनालिसिस हे एक कशासाठी केलं जातं, टू नो द प्रॉफिटेबिलिटी, लिक्विडिटी अँड ऑपरेशनल इफिशियन्सी ऑफ द कन्सर्न, सो दॅट द रेशो ॲनालिसिस कॅन बी डन इन एनी ऑर्गनायझेशन ऑर एनी कन्सर्न. तर कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर कंपनीची किंवा बिझनेस कन्सर्नची प्रॉफिटेबिलिटी पोझिशन काय आहे हे जरी बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करून जरी आपल्याला समजत असेल तरी त्यातून जे पाहिजे अशी आपल्याला फायनान्शियल पोझिशन काय करत नाही, शो केली जात नाही. मग यासाठी रेशो ॲनालिसिस करून त्याचं कम्पॅरिझन हे दुसऱ्या कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंटशी केलं जातं. मग कम्पॅरिझन करत असताना अमाऊंटशी कम्पॅरिझन न करता एखाद्या प्रॉफिटचा किंवा एखाद्या रेशोचा कम्पॅरिझन हे दुसऱ्या फर्मशी केलं जातं. त्यामध्ये मग आपण पाहिलं की ग्रॉस प्रॉफिट रेशो हेवी आहे का, रिजनेबल आहे का, किंवा सफिशियंट आहे का नाही, हे समजण्यासाठी जरी आपल्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये ग्रॉस प्रॉफिट आपल्याला हाय दिसत असला तरी तो हाय आहे, रिजनेबल आहे, हेवी आहे किंवा सफिशियंट आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो आणि त्याच्यानुसार काय केलं जातं, तर कंपनीची प्रॉफिटेबिलिटी, फायनान्शियल पोझिशन चेक केली जाते. मग यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे किंवा आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा रेशो ॲनालिसिसचं किंवा फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसचं मिनिंग पाहिलं होतं की रेशो ॲनालिसिस करत असताना किंवा रेशो ॲनालिसिस करताना फायनान्शियल स्टेटमेंट हे जे आहे ते एवढं मिनिंगफुल ठरत नाही किंवा एवढं हेल्पफुल ठरत नाही कंपनीची फायनान्शियल और प्रॉफिटेबिलिटी पोझिशन शो करण्यासाठी. त्यासाठी काय केलं जातं, तर रेशो ॲनालिसिस केलं जातं. यातून आपल्याला कंपनीची ट्रू आणि फेअर प्रॉफिटेबिलिटी पोझिशन काय करत असते, शो होत असते. त्यासाठी रेशो ॲनालिसिस हे काय केलं जातं. त्यामध्ये उदाहरण म्हणून आपण पाहिलं होतं की ग्रॉस प्रॉफिट हा हेवी आहे, रिजनेबल आहे किंवा इनसफिशियंट आहे हे कसं फाइंड आउट केलं जाईल, तर यामध्ये विचारात घेतलं जाईल ते म्हणजे तुमचा ग्रॉस प्रॉफिट आणि तुमची टर्नओव्हर म्हणजेच फिगर ऑफ सेल्स इथं कन्सिडर करून त्याच्यानुसार रेशो काढला जाईल आणि जे काय पर्सेंटेज येईल त्या पर्सेंटेजवरून आपल्या इथं काय ठरेल, तर तुमचा जो काय ग्रॉस प्रॉफिट आहे तो रिजनेबल आहे, इनसफिशियंट आहे किंवा हेवी आहे ते या पर्सेंटेजवरून आपल्याला काय होईल, दिसून येईल किंवा समजून येईल. यासाठी रेशो ॲनालिसिस काय केलं जातं, तर केलं जातं टू नो द फायनान्शियल और प्रॉफिटेबिलिटी पोझिशन ऑफ द बिझनेस विथ द हेल्प ऑफ द रेशो. हे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर बघणार आहोत ते म्हणजे आपण ऑब्जेक्टिव्ज ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. In that, various ratios can be calculated for different purposes. The different objectives for which various ratios are calculated to prove the importance and utility of each and every ratio. Various objectives of ratio analysis.
और फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस आर ॲज फॉलोज. आणि रेशो ॲनालिसिसचे बरेचसे प्रकार आहेत किंवा रेशो ॲनालिसिस कशा पद्धतीत केलं जातं. तर रेशोचं क्लासिफिकेशन इथं आपण बघणार आहे. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की लिक्विडिटी, सॉल्व्हन्सी, ॲक्टिव्हिटी आणि टर्नओव्हर असे बरेच त्याचे काय केलेले आहेत. तर रेशोचे व्हेरियस पार्ट्स पडलेले आहेत आणि अकॉर्डिंग टू देज पार्ट्स द ऑब्जेक्ट्स ऑफ द रेशो ॲनालिसिस इज डिटरमाइंड. त्यामध्ये पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे टू रिव्हील द फायनान्शियल पोझिशन. आता या ऑब्जेक्टिव्हवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की रेशो ॲनालिसिस हेल्प टू रिव्हील द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. First point, to reveal the financial position. In this point, it is a very difficult to draw any conclusion on the basis of information provided in financial statement. Calculation of accounting ratios help to reveal the true and fair financial position of the business organization. The financial institutions, bank, creditors and suppliers can take the decisions regarding sanctioning the loan to the organization. It helps the shareholders and depositors to know the profitability of the organization and accordingly to take the decisions regarding investment in the organization. तर यामध्ये बघा रिव्हील करते काय तर दाखवते की फायनान्शियल पोझिशन, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तर दाखवतंच, परंतु ते एवढ्या डीपमध्ये त्याचे फायनान्शियल पोझिशन शो करत नाही. जर तुम्ही रेशो कॅल्क्युलेट केले किंवा रेशो काढले किंवा रेशो ॲनालिसिस केलं तर त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर एकदम डीप प्रॉफिटेबिलिटी, फायनान्शियल पोझिशन कंपनीची कशी आहे, ऑर्गनायझेशनची कशी आहे ती इथं आपल्याला दिसून येते. आणि ही कुणासाठी रिव्हील करत असते, तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे कोणत्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, बँक असेल, क्रेडिटर्स असेल किंवा सप्लायर्स असेल, यांना डिसिजन घेण्यासाठी किंवा लोन सँक्शन करण्यासाठी या रेशो ॲनालिसिसचा काय होतो, बेनिफिट होतो. हे एक इथं आपल्याला सांगितलेलं आहे किंवा हे त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये दिसून येतं. त्याचबरोबर जे शेअर होल्डर्स असतील, दोज हू आर इन्व्हेस्ट देअर एक्सिस मनी इन द ऑर्गनायझेशन आर नो द financial position of the concern with the help of the ratio analysis. त्याच्यावरून ते काय करतात, तर आपले इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेत असतात. जे कोणी शेअर होल्डर्स असतील, डिपॉझिटर्स असतील, ज्यांनी कोणी डिपॉझिट्स आपल्या त्या कन्सर्नमध्ये ठेवले असतील, त्यांना ही प्रॉफिटेबिलिटी पोझिशन आपल्या बिझनेसची कळत असते रेशो ॲनालिसिसमुळे. आणि त्याच्यानुसार, त्या रेशो ॲनालिसिसनुसार ते काय करत असतात, तर डिसिजन घेत असतात जे त्यांचे इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड आहेत. त्यानुसार त्या ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा डिसिजन घेऊ शकतात. हे एक त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिसून येतं. सेकंड आहे ते म्हणजे इंटरफर्म अँड इंट्राफर्म कंपॅरिझन. In this point, financial statement analysis provides inter-firm comparison. It means that the firm's ratio so calculated can be compared with its comparative firm. Such comparisons explains the firm's relative position with its competitors. A firm can take immediate action to improve the performance if ratio shows negative result as compared to competitive firm. Such comparison also help to judge the probable industrial sickness and enable to take remedial measures at the earliest. बघा, इंटरफर्म कंपॅरिझन. इथं इंटरफर्म म्हणजे काय, तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपन्यांमध्ये आपण काय करू शकतो, तर आपल्या बिझनेसचं कंपॅरिझन किंवा फायनान्शियल स्टेटमेंटचं आपण कंपॅरिझन करू शकतो आणि त्याच्यावरून आपल्याला आपल्या बिझनेसचा परफॉर्मन्स हा इथं आपल्याला दिसून येतो. आणि त्या परफॉर्मन्सवरती जर समजा आपला परफॉर्मन्स दुसऱ्या फर्मच्या तुलनेनं जर कमी असेल, तर आपली फर्म किंवा आपला मॅनेजमेंट काय करेल की आपला परफॉर्मन्स कमी का झाला हे शोधण्याचा प्रयत्न करेल आणि ते परफॉर्मन्स आपला कसा वाढवता येईल, दुसऱ्या फर्मच्या तुलनेने जास्त कसा चांगल्या पद्धतीत कसा परफॉर्मन्स येईल याकडे प्रयत्न करेल आणि त्याच्यावरून आपल्या बिझनेसचं जे काही प्रॉफिटेबिलिटी पोझिशन आहे ती सुधारवण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसचं कंपॅरिझन
कशासाठी केलं जातं तर इंडस्ट्रियल सिकनेस म्हणजे आपली इंडस्ट्री सिक नाही ना, म्हणजे थोडक्यात आजारी होत चाललेली नाही ना, किंवा जर होत चालली असेल तर त्याच्यावरती अफेक्ट करणारे कोणकोणते घटक आहेत, आपल्या प्रॉफिटेबिलिटीवरती इफेक्ट करणारे घटक कोणकोणते आहेत हे शोधून काढून ते मिनिमाइज कसे करता येतील याकडे काय करत असते, लक्ष देत असते. त्याचबरोबर त्याच्यावरती काय करत असते तर रेमेडियल मेजर्स म्हणजे उपाय त्याच्यावरती काय करत असते जेणेकरून आपल्या फर्मची फायनान्शियल पोझिशन ही आपल्या कॉम्पिटिटिव्ह फर्मच्या बरोबर किंवा त्याच्यापेक्षा जास्त कशी होईल यासाठी प्रयत्न करत असते आणि त्यानुसार ते काय करते तर प्रयत्न करते किंवा रेमेडियल शोधत असते, हे एक यामध्ये आपल्याला दिसून येतं. तर हे झालं इंटर फर्म. आता इंट्रा फर्म म्हणजे काय तर विदिन द फर्म. इंटर फर्म मीन्स विथ अदर फर्म्स, कंपॅरिझन विथ अदर फर्म्स फायनान्शियल स्टेटमेंट. इंट्रा फर्म कंपॅरिझन मीन्स द कंपॅरिझन विदिन द फर्म. It means intra-firm comparison is also necessary to know the company's firm's performance over period of year. Intra-firm comparison helps to know the company's परफॉर्मन्स ओव्हर अ पिरियड. म्हणजे यामध्ये एंट्रा फर्म म्हणजे काय, विदिन द फर्म की फर्मच्या आतच फर्मचं काय केलं जातं तर कंपॅरिझन केलं जातं आणि त्याच्यानुसार आपल्याला कळतं की आपल्या फर्मचा परफॉर्मन्स कसा आहे, फर्ममध्ये कशा पद्धतीत वर्क केलं पाहिजे जेणेकरून आपली प्रॉफिटेबिलिटी पोझिशन ही काय होईल, हाय होईल. यासाठी हे एक एंट्रा फर्म कंपॅरिझनसाठी सुद्धा रेशो ॲनालिसिस काय करत असतं, हेल्प करत असतं. थर्ड आहे तो ट्रेंड ॲनालिसिस, थर्ड ऑब्जेक्टिव्ह. इन धिस पॉईंट रेशो ॲनालिसिस फॅसिलिटेट्स मॅनेजमेंट टू नो द फर्म्स फायनान्शियल पोझिशन, whether it is improving rapidly or declining or remaining stable by setting a trend with the help of ratio. A trend can be established by calculating the ratios for number of years. The trend analysis helps the management to plan, forecast and control the future activities of the organization. यामध्ये बघा ट्रेंड ॲनालिसिस म्हणजे काय तर जे काही रेशो ॲनालिसिस मॅनेजमेंट काय करत असते तर यानुसार ट्रेंड ॲनालिसिसमुळे काय करत असतं आपल्याला तर फायनान्शियल पोझिशन आपल्या ऑर्गनायझेशनची कन्सर्नची किती आहे किंवा ती कशा पद्धतीत ग्रोथ होत चाललेली आहे किंवा ग्रोथ त्याची कमी झालेली आहे, डिक्रीज होत आहे, डिक्लाईन होत आहे का, रिमेन कॉन्स्टंट म्हणजे एका कॉन्स्टंट स्टेबल आहे. हे एक या ट्रेंड ॲनालिसिसनुसार आपल्याला काय कळत असतं तर आपल्या फर्मची फायनान्शियल पोझिशन समजत असते. त्यासाठी सुद्धा रेशो ॲनालिसिस काय करत असतात, बेनिफिशियल ठरत असतात. त्याचबरोबर ट्रेंड ॲनालिसिसमुळे काय होतं तर मॅनेजमेंटला मदत होते. कशा संदर्भात तर टू प्लॅन ए फ्युचर पॉलिसीज ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन ऑर टू कंट्रोल द फ्युचर ॲक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचे फ्युचर प्लॅन्स असतील ते फॉर्म्युलेट करण्यासाठी सुद्धा रेशो ॲनालिसिसची हेल्प होते किंवा मदत मिळते. त्याचबरोबर फ्युचर ॲक्टिव्हिटीजवरती कंट्रोल एक त्या ऑर्गनायझेशनचं मिळावं यासाठी सुद्धा काय होते तर रेशो ॲनालिसिसची हेल्प होते. हे गीत आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे. हे 3 ऑब्जेक्टिव्ह आपण पाहिली, ती होती कशाची तर रेशो ॲनालिसिसची. These are the 3 objects or objectives of the ratio analysis. Now we are going to discuss the advantages of financial statement analysis. Here first advantage, ratio simplifies the comprehension of financial statement. They tell the whole story as a heap of financial data is condensed in them. They indicate the changes in the financial condition of the business. यामध्ये ॲडव्हान्टेजेस काय सांगितलेलं आहे तर रेशो ॲनालिसिस काय करत असते, फायनान्शियल स्टेटमेंटचं कॉम्प्रेहेन्शन म्हणजे आकलन करून घेऊन त्याच्यानुसार त्याचे रेशो काढत असते आणि त्या रेशोवरून आपल्याला कन्सर्नची किंवा आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनची प्रॉफिटेबिलिटी पोझिशन कशा पद्धतीत आहे किंवा आपला परफॉर्मन्स काय आहे हे त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ते रेशो ॲनालिसिस काय होत आहे
तर त्याचं एक ॲडव्हान्टेज इथं सांगितले की इट सिम्प्लिफाईज द कॉम्प्रेहेन्शन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे जे फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर केली जातात, फॉर एक्झाम्पल पण इथं सांगितलं की बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या रकमेवरून किंवा अमाऊंटवरून आपण रेशो कॅल्क्युलेट करत जातो. मग एखाद्या शेअर होल्डरला काय होतं तर ते फायनान्शियल स्टेटमेंट रीड करता येत नाही किंवा व्यवस्थित वाचता येत नाही, बिकॉज इट इज ए कॉम्प्लिकेटेड फॉर रीडिंग द फायनान्शियल स्टेटमेंट. सम peoples are not coming from the background of commerce, so they could not read the financial statements properly. For those persons the ratio analysis is beneficial. त्या व्यक्तींसाठी हे रेशो ॲनालिसिस काय ठरत असतं, बेनिफिशियल ठरत असतं. आणि त्याच्यावरून ते काय करत असतात तर त्यामध्ये कशा पद्धतीत बिझनेस रेशो ॲनालिसिसवरून त्यांच्या लक्षात येते की बिझनेसमध्ये आपल्या चेंजेस काय झालेलं आहे फायनान्शियल कंडिशनमध्ये, हे एक त्यांना त्याचं काय होतं आकलन होतं, हे त्यामध्ये त्यांनी सांगितले. हा एक ॲडव्हान्टेज आहे रेशो ॲनालिसिसचा फायनान्शियल स्टेटमेंट इझिली समजून घेण्यासाठीचा. सेकंड आहे तो म्हणजे रेशो ॲनालिसिस प्रोव्हाइड्स डेटा फॉर इंटरफर्म अँड इंट्राफर्म कंपॅरिझन. Comparison cannot be made with absolute figures. Net profit of on firm cannot be compared with the net profit of other firm, but the percentage of net profit can be compared to evaluate the performance. Similarly, performance and efficiency of different departments in the same firm can be compared with the help of ratio. बघा यामध्ये सांगितलं की ॲडव्हान्टेजेस काय आहे रेशो ॲनालिसिसचं, तर इट प्रोव्हाइड्स द डेटा फॉर इंटरफर्म अँड इंट्राफर्म कंपॅरिझन. जे आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा पाहिलं की इंटरफर्म अँड इंट्राफर्म कंपॅरिझन. मग यामध्ये काय केलं जातं तर आपण पाहिलं की नेट प्रॉफिट किंवा आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दिलं जाणारं नेट प्रॉफिट आणि एखाद्या कॉम्पिटिटिव्ह फर्मचं असणारं नेट प्रॉफिट यामध्ये आपण कंपॅरिझन किंवा तुलना करू शकत नाही. परंतु जर याचंच आपण पर्सेंटेज काढलं दोन्ही फर्मच्या नेट प्रॉफिटचं, तर त्या पर्सेंटेजच्या कंपॅरिझनवरून आपल्याला काय निदर्शनास येतं, आपल्या फर्मचा परफॉर्मन्स किती आहे काय आहे ते एक आपल्याला निदर्शनास येतं. यासाठी एक रेशो ॲनालिसिस आपल्याला इम्पॉर्टंट आहे किंवा इम्पॉर्टन्स त्याचं म्हणावं लागेल. त्याचबरोबर एंट्राफर्म कशासाठी एंटरफर्म झालं तर एंट्राफर्म कशासाठी केलं जातं तर टू नो द परफॉर्मन्स अँड इफिशियन्सी ऑफ विदिन द विदिन द फर्म्स डिपार्टमेंट. म्हणजे आपल्याच फर्ममधल्या डिपार्टमेंटच्या परफॉर्मन्स आणि इफिशियन्सी कशा पद्धतीची आहे हे कम्पेअर करण्यासाठी सुद्धा रेशो ॲनालिसिस इथं आपल्याला काय ठरतं तर इम्पॉर्टंट ठरतं किंवा महत्त्वाचं ठरतं. हे एक त्याच्यात आपल्याला ॲडव्हान्टेज त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे दे ॲक्ट ॲज ॲन इंडेक्स ऑफ द इफिशियन्सी ऑफ एंटरप्राइज. As such, they serve as an instrument of management control. It is an instrument for diagnosis of the financial health of an enterprise. The efficiency of the various individual units similarly situated can be judged through inter-firm comparison. आता यामध्ये ॲडव्हान्टेजेस काय सांगितलेलं आहे तर जे काय रेशो ॲनालिसिस आहे या रेशो ॲनालिसिसचा किंवा ते कशाचं काम करतं तर इंडेक्स ऑफ द इफिशियन्सी ऑफ एंटरप्राइजेस. परफॉर्मन्स काय आहे हे दाखवण्याचं काम याची इंडेक्स म्हणून एक आपण याचा रेशो ॲनालिसिसचा इथं ॲडव्हान्टेज घेत असतो. जेणेकरून आपण काय करू शकतो की याच्यामुळे आपण काय करत असतो तर मॅनेजमेंटचं कंट्रोल करत असतो. त्याचबरोबर एखाद्या गोष्टीचं डायग्नोसिस करत असतो, त्याच्या मुळापर्यंत जाऊन कोणत्या गोष्टीमुळे आपला परफॉर्मन्स वीक झालेला आहे किंवा ज्या गोष्टींमुळे आपला परफॉर्मन्स वाढलेला आहे, असे जे काही इफेक्ट करणारे जे घटक फर्ममध्ये असतात त्याचं डायग्नोसिस करून त्या फर्मची फायनान्शियल हेल्थ काय आहे हे फाइंड आऊट केलं जातं. हे त्यामध्ये किंवा त्या फायनान्शियल हेल्थ कशा पद्धतीत आपल्याला सुधारवता येईल हे बघण्याचं काम या रेशो ॲनालिसिसमुळे सुद्धा आपल्याला करता येतं. हे त्याचा ॲडव्हान्टेज आहे. त्याचबरोबर
आपण पाहिलं की इंटर फर्म कंपॅरिझन करण्यासाठी सुद्धा रेशो ॲनालिसिसचा चांगल्या पद्धती तिथं काय केलं जातो, ॲडव्हान्टेज घेतला जातो, हे एक इथं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. थर्ड झाल्यानंतर आहे फोर्थ, द रेशो ॲनालिसिस कॅन बी ऑफ invaluable aid to management in the discharge of its basic functions of forecasting, planning, coordination, communication, and control. A study of the trend of strategic ratio may help the management in this respect. Past ratio indicates trends in cost, sales, profit, and other relevant facts. Ratios, besides showing the trends, also indicates changes in the direction and degree of trend itself. They also indicate the causes leading up to the present position to the large extent. It means that the ratio analysis can be invaluable to management in discharging of its basic functions such as forecasting, planning, coordination, communication, and control over the management. याचा कोणताही उपयोग आपल्या रेशो ॲनालिसिसचा आपल्या मॅनेजमेंटमध्ये कंट्रोलिंगच्या पार्टसाठी केला जात नाही. त्याचबरोबर जे आपलं बेसिक फंक्शन्स आहेत मॅनेजमेंटचे, त्यामध्ये रेशो ॲनालिसिसचा इम्पॉर्टन्स महत्त्वाचा नसला तरी जे स्ट्रॅटेजिक ट्रेंड आपल्या बिझनेसचे आहेत त्यामध्ये त्यांचा हेल्प मॅनेजमेंटला होत असतो. मग पास्ट रेशो आणि करंट रेशोचं काय केलं जातं, इथं ट्रेंड बघितला जातो किंवा कंपॅरिझन केलं जातं. मग त्यामध्ये त्यांची कॉस्ट असेल, सेल्स असेल, प्रॉफिट असेल, त्याचबरोबर जे काही रिलेवंट फॅक्टर्स असतील रेशोच्या रिलेटेड, ते इथं आपल्याला काय केले जातात तर शो केले जातात. जर त्यामध्ये चेंज काय झाला असेल डायरेक्शनमध्ये किंवा त्यामध्ये डिग्रीमध्ये ट्रेंडचा चेंज झाला असेल, ते इथं रेशो ॲनालिसिसमुळे आपल्याला काय होत असतं तर त्याची एक माहिती आपल्याला मिळत असते किंवा ते एक बेनिफिशियल ठरतं आपल्या ट्रेंड ॲनालिसिससाठी. की आपण पाहिलं ट्रेंड ॲनालिसिस ऑब्जेक्टिव्हमध्ये की ट्रेंड ॲनालिसिस शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. त्यामध्ये काय चेंजेस झालेत किंवा त्यामध्ये इन्क्रीज ऑर डिक्रीज काय झालेलं आहे ते आपल्याला या रेशो ॲनालिसिसमुळे समजत असतं. हे एक त्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स किंवा ॲडव्हान्टेजेस त्याचं सांगता येईल. त्याचबरोबर फिफ्थ आहे ते इन्व्हेस्टमेंट डिसिजन. इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स कॅन ॲट टाईम बी बेस्ड ऑन द कंडिशन्स रिव्हिल्ड बाय सर्टन रेशोज. आता यामध्ये बघा ॲडव्हान्टेजेस कशासाठी ठरतो तर इन्व्हेस्टमेंट डिसिजनसाठी. जे कोणी इन्व्हेस्टर्स असतील ते फक्त फायनान्शियल स्टेटमेंटचा ॲनालिसिस करून किंवा फायनान्शियल स्टेटमेंट जे काही कंपनीनं प्रोव्हाइड केली असतील, मग त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, फंड फ्लो स्टेटमेंट असेल किंवा कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, तर याच्यावरूनच ते इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेतील का तर घेणार नाहीत. यामध्ये ते काय करतील तर त्या प्रॉफिटचं ॲनालिसिस करून त्याचं कंपॅरिझन करतील आणि त्यानुसार त्यांचं इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेतील की आपण यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे किंवा नाही. यासाठी एक रेशो ॲनालिसिस ॲडव्हान्टेजेस आपल्याला काय करतं दिसून येतं. आता इन्व्हेस्टमेंट डिसिजन कोण घेणार आहे तर शेअर होल्डर्स असतील, डिबेंचर होल्डर्स असतील किंवा जे सप्लायर्स असतील, मटेरियल सप्लाय करणारे असतील, ते काय करतील कंपनीचे जर पोझिशन फायनान्शियल स्ट्रॉंग असेल तरच ते त्याच्यामध्ये काय करतील पैसे इन्व्हेस्ट करतील. आणि हे कशामुळे त्यांना समजणार आहे तर रेशो ॲनालिसिसमुळे त्यांना काय होणार आहे तर हे इझिली समजणार आहे. हे त्यामध्ये आपल्याला दिसून येतं किंवा सांगितलं जातं. 6 पॉईंट आहे ॲडव्हान्टेजेसचा बघा. दे मेक इट पॉसिबल टू इस्टिमेट द अदर फिगर व्हेन वन फिगर इज नोन. आता यामध्ये एखादी फिगर जर आपल्याला सापडली असेल तर दुसरी फिगर काय करतो आपण इस्टिमेट करून त्यानुसार त्याचं कंपॅरिझन करून त्याची माहिती आपल्याला काय होत असते मिळत असते. मग ते कशी कॅल्क्युलेट केली जाते तर एखादी फिगर मिसिंग असेल तर आपण रेशो काढत असताना ती मिसिंग फिगर काय करत असतो शोधत असतो आणि त्यानुसार आपल्याला ती फिगर काय करत असते मिळत असते. हे एक रेशो ॲनालिसिसमुळे आपल्याला बेनिफिट किंवा त्याचं एक ॲडव्हान्टेजेस मिळत असतं
की दे मेक इट पॉसिबल टू इस्टिमेट द अदर फिगर व्हेन वन फिगर इज नोन. एखादी फिगर फॉर एक्झाम्पल आपल्याला नेट प्रॉफिट इथं माहीत आहे, त्याचबरोबर ग्रॉस प्रॉफिट माहीत आहे, तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो, सेल्स काढू शकतो किंवा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत, ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे, नेट प्रॉफिट दिलेला आहे, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिलेला आहे, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. तर याच्यावरून आपण काय करू शकतो, तर ही आपल्याला जी माहिती दिलेली आहे, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, ती रेशो ॲनालिसिसमध्ये आपण काय करू शकतो, त्याच्यावरून सेल्सची रक्कम आपण काय करू शकतो, इझिली काढू शकतो. यासाठी सुद्धा रेशो ॲनालिसिस हे काय करतं, इम्पॉर्टन्स ठरतं किंवा त्याचं हे ॲडव्हान्टेजेस इथं कन्सिडर केलं जातं की एखादी फिगर जर माहीत असेल तर दुसरी फिगर आपण काय करू शकतो, अंदाजे किंवा इस्टिमेट करून ती माहिती करून घेऊ शकतो. ही झाली त्याची ॲडव्हान्टेजेस. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ रेशो ॲनालिसिस. Does the financial statement analysis point out the financial condition of business, whether it is strong, good, questionable or poor, and enable the management to take necessary steps. बघा याच्यावरून काय सांगितलेलं आहे की ॲडव्हान्टेजेस सांगितलेले आहेत. या ॲडव्हान्टेजेस असतील, ऑब्जेक्टिव्ज असतील. तर रेशो ॲनालिसिसमुळे काय होत असतं, तर त्या बिझनेस फर्मची जी काही फायनान्शियल पोझिशन असेल किंवा फायनान्शियल कंडिशन असेल ती स्ट्रॉंग आहे, व्हेरी स्ट्रॉंग आहे, गुड आहे, क्वेश्चनेबल आहे किंवा पुअर आहे. अगदीच पुअर म्हणजे एकदम सिक म्हटलं किंवा आजारी पडलेली आहे एक फर्म, असं त्यामध्ये आपल्याला काय होत असतं, तर इझिली आपण फाइंड आउट करू शकतो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द एनी कन्सर्न. अँड अकॉर्डिंग टू द फायनान्शियल पोझिशन ऑफ द concern, the management can take necessary steps to improve the performance of the concern. These are the advantages of ratio analysis. Now we are going to discuss the limitations of financial statement analysis or ratio analysis. Here first limitations, the benefits of financial statement analysis is depends to a great extent upon the correct interpretation. The interpretation may be based on a single ratio, but a single ratio in itself is meaningless as it does not provide a complete picture of a company's financial position. A single ratio may direct attention to only one aspect of its financial status or operating results. Unless the other aspects of financial position are analyzed and found to be satisfactory, the company cannot be pronounced to be in good healthy financially. To get as complete picture as possible of financial health of a company, a number of ratios are required to be computed and studied together. यामध्ये लिमिटेशन जे सांगितलेलं आहे पहिलं ते म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस किंवा रेशो कॅल्क्युलेट करत असताना जे काही इंटरप्रिटेशन केलेलं आहे ते काय असलं पाहिजे, करेक्ट असलं पाहिजे. त्याचबरोबर रेशो ॲनालिसिस करत असताना आपल्याला काय करावं लागतात, बऱ्याच रेशो कॅल्क्युलेट करावे लागतात. त्यामुळे आपल्याला काय जातो, टाईम कन्झ्युम तिथं जास्त वेळ केला जातो. हे त्यामध्ये त्याचं लिमिटेशन आपल्याला इथं त्यांनी सांगितलेलं आहे. फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करत असताना, रेशो कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला बरेच मग प्रॉफिटॅबिलिटी रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. त्याचबरोबर आपल्या सॉल्वन्सी रेशो असेल, ॲक्टिव्हिटी रेशो असेल, टर्नओव्हर रेशो असेल, तर हे रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करून कंपनीची फायनान्शियल पोझिशन आपल्याला काय करावी लागते, शो करावी लागते किंवा शोधावी लागते. यामध्ये त्या फर्मचा काय होत असतो, तर टाईम आणि मनीचा सुद्धा काय करावा लागतो, वेस्टेज होत असतो. हे एक त्याचं त्यामध्ये लिमिटेशन आहे. टाईम म्हटलं तर त्यामध्ये वेळ जाणार आहे. त्याचबरोबर जे कोणी व्यक्ती तिथं अपॉइंट केला जाईल फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस किंवा रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी, त्याला दिला जाणारा पगार असेल, यामध्ये तो काय केला जाईल, तर वेस्टेज केला जाईल किंवा त्याचा वेस्टेज होतो. हे त्यामध्ये त्यांनी लिमिटेशन सांगितलेलं आहे. सेकंड आहे रिलायबिलिटी ऑफ रेशो डिपेंड्स अपॉन द रिलायबिलिटी ऑफ डेटा. आता यामध्ये बघा, रेशो ॲनालिसिस हे विश्वसनीय कधी असेल तर जो काही डेटा फायनान्शियल स्टेटमेंट किंवा बॅलन्स शीटमध्ये दिला असेल
त्या तो विश्वसनीय असला पाहिजे, रिलायबल असला पाहिजे, तरच तुम्ही जे काही रेशो कॅल्क्युलेट केले असतील ते विश्वसनीय असतील किंवा रिलायबल असतील. हे एक त्यामध्ये त्याचं लिमिटेशन यामध्ये सांगितलेलं आहे की जो काही डेटा प्रोव्हाइड केला असेल तो काय असला पाहिजे, रिलायबल असला पाहिजे, विश्वसनीय असला पाहिजे. थर्ड आहे, व्हाईल कम्पेअरिंग रेशोज ऑफ द टू फर्म्स it must be seen that both of the follows the same accounting plans or base, otherwise the comparison has no meaning. मग आता ज्यावेळेस आपण इंटरफर्म कम्पॅरिझन करत असतो त्यावेळेस इंटरफर्म करत असताना ती फर्म ही कोणत्या प्रोडक्टशी किंवा कोणत्या गोष्टीशी निगडीत आहे हे बघणं एक इम्पॉर्टंट असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर ती कोणत्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करते. त्याचबरोबर आपली फर्म जी असेल, ज्या फर्मचं कम्पॅरिझन आपण दुसऱ्या फर्मशी करणार आहे त्या फर्मची जी काय असेल ती काय असली पाहिजे, प्रोडक्टची होमोजिनिटी असली पाहिजे किंवा सेम प्रोडक्ट त्यामध्ये त्यांनी काय केले पाहिजे, तयार केले पाहिजे. त्याचबरोबर काय सांगितलं आहे की दोन्ही फर्ममध्ये अकाउंटिंग प्लान्स आणि अकाउंटिंग बेस जो आहे तो कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे. जर सेम असेल तरच त्यांचं कम्पॅरिझन हे आपल्याला हेल्पफुल ठरेल किंवा मिनिंगफुल ठरेल आणि त्याच्यावरूनच आपल्याला आपल्या कंपनीची फायनान्शियल परफॉर्मन्स जो आहे किंवा आपल्या कंपनीचा परफॉर्मन्स वीक आहे, स्ट्रॉंग आहे किंवा पुअर आहे हे कसं कळणार आहे, समजणार आहे. जर दोन्ही कंपनीमध्ये दोन्ही फर्ममध्ये काय केलं जाईल, सेम अकाउंटिंग प्लान्स आणि बेस यूज केला असेल तरच हे कम्पॅरिझन आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे. हे एक त्यामध्ये त्याचं लिमिटेशन्स सांगितलं जातं. फोर्थ आहे, चेंजेस इन प्राईस डिसॉर्ट द कम्पॅरिझन ओव्हर ए पिरियड ऑफ इयर. मग यामध्ये चेंजेस ऑफ प्राईस म्हणजे एखाद्या प्रोडक्टची असेल, एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटची जर काय प्राईस चेंज झाली तर ते काय करतं, तर जे काही रेशो कॅल्क्युलेट केले असतील, जे काही कम्पॅरिझन तुम्ही केलं असेल ते काय करत असते, कोलॅप्स करत असते. हे एक त्यामध्ये तिथं सांगितलेलं आहे. हे एक त्याचं लिमिटेशन आहे की चेंजेस इन प्राईस कोलॅप्स द कम्पॅरिझन ओव्हर अ पिरियड ऑफ इयर. फिफ्थ आहे, रेशोज समटाइम्स गिव्स मिसलिडिंग पिक्चर. It would therefore be proper to study absolute figures along with ratio. Ratio analysis or financial statement analysis gives just a fractions of information needed for decision making. Therefore, one should not depend on information obtained from ratio only. It must always be used in conjunction with the obtained from source to ensure comprehensive analysis. रेशो ॲनालिसिस हे कधी कधी काय करतं तर मिसलिडिंग पिक्चर किंवा मिसलिडिंग फायनान्शियल परफॉर्मन्स आपल्याला काय करत असतो, शो करत असतो. कारण यामध्ये सांगितलेलं आहे काय, तर प्रॉपर स्टडी जी काही फिगरची केली असेल ज्या रेशोबरोबर त्याच्यामुळे किंवा रेशो ॲनालिसिसचे किंवा स्टेटमेंटचे फ्रॅक्शन इन्फॉर्मेशन जे काय असेल ते डिसिजन मेकिंगसाठी काय केलं जातं, निडेड केलं जातं किंवा त्यामध्ये सांगितलं जातं की बघा काय सांगितलं, रेशो ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस गिव्ज जस्ट अ फ्रॅक्शन ऑफ इन्फॉर्मेशन निडेड फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसमध्ये जेवढे गरजेचे आपल्याला ॲनालिसिस आहे तेवढीच इन्फॉर्मेशन काय केली जाते, प्रोव्हाइड केली जाते. त्याचबरोबर पुढं सांगितलं आहे त्यांनी की देअरफॉर वन शुड नॉट डिपेंड ऑन इन्फॉर्मेशन ऑब्टेन्ड फाईन रेशो ओनली. मग जे काही आपल्याला ज्या रेशोपासून थोड्याफार रेशोपासून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली असेल त्याच्यावरून आपण डिसिजन घेत असू तर बाकीचे जे काही रेशो कॅल्क्युलेट केले असतील त्याचं एवढं इथं इम्पॉर्टन्स राहणार नाही. हे एक त्यामध्ये त्यांनी त्याचं लिमिटेशन सांगितलेलं आहे. हे एक त्याचं काय राहील, लिमिटेशन राहील. सिक्स्थ आहे, रेशो अँड पर्सेंटेज हॅव लिटल सिग्निफिकन्स unless they can be compared with or matched against appropriate standards. Unless there are available measuring devices or standards, the analyst will not be able to determine whether the ratios indicate favorable or unfavorable condition. Hence, immense benefit is likely to follow out if the ratio are studied. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे तर सिग्निफिकन्स हे अनलेस किंवा
कम्पेअर्ड केले जातात किंवा त्याचबरोबर ते कशाचे ॲप्रोप्रिएट स्टँडर्डशी मॅच करण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्याच्यावरून त्याची मेजरिंग डिव्हाइस किंवा स्टँडर्ड्स ठरवता येत नाही. त्यामुळे त्या ॲनालिसिस्ट विल नॉट बी एबल टू डिटरमाइन द रेशो इंडिकेट्स, म्हणजे जे काही रेशो कॅल्क्युलेट केलेले आहेत ते ॲनालिसिस्टला लवकर कॉम्प्रिहेन्स होत नाही किंवा त्यामध्ये जे काही रेशो असतील ते फेवरेबल किंवा अनफेवरेबल आहेत हे त्याच्या कंडिशन्सवरती समजत नाही किंवा करता येत नाही, हे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं लिमिटेशन त्यामध्ये सांगितले बघा, फॉर द सेम फर्म ओव्हर अ पिरियड ऑफ इयर, सेम फर्ममध्ये जे काही रेशो असतील पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना हे त्याचा एक लिमिटेशन सांगितलेलं आहे. परत वन फर्म अगेन्स्ट अनादर, म्हणजे एका फर्मचं दुसऱ्या फर्मशी कंपॅरिझन करत असताना सुद्धा अशा पद्धतीच्या अडचणी किंवा लिमिटेशन्स येतात. त्याचबरोबर फॉर वन फर्म अगेन्स्ट द इंडस्ट्री ॲज अ होल, एखाद्या फर्मचं एखाद्या इंडस्ट्रीचं कंपॅरिझन करत असताना सुद्धा अशा पद्धतीचे लिमिटेशन्स येतात. त्याचबरोबर फॉर वन डिव्हिजन ऑर डिपार्टमेंट ऑफ फर्म अगेन्स्ट द अदर डिव्हिजन ऑर डिपार्टमेंट ऑफ फर्म, म्हणजे एकाच फर्ममध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कंपॅरिझन करण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचे काय होत असतात, लिमिटेशन्स येत असतात. त्याचबरोबर ॲक्च्युअल रेशोज अगेन्स्ट स्टँडर्ड रेशो सेट, ॲक्च्युअल रेशो म्हणजे ॲक्च्युअल रेशो आणि स्टँडर्ड रेशो सेट केलेला असतो, जो म्हणजे कंपनीनं ॲक्च्युअल परफॉर्मन्स आणि स्टँडर्ड परफॉर्मन्स असे दोन पार्ट केले जातात, की स्टँडर्ड परफॉर्मन्स आपल्या कंपनीचा हा एवढा झाला पाहिजे, परंतु ॲक्च्युअलमध्ये त्याच्यापेक्षा कमी होतो किंवा कधी जास्त होईल, तर त्याच्यावरती सुद्धा त्याचं परफॉर्मन्स काय करण्यासाठी ॲक्च्युअल रेशो अगेन्स्ट स्टँडर्ड रेशोचं कंपॅरिझन करण्यासाठी सुद्धा याचं लिमिटेशन आपल्याला दिसून येतं. 7th आहे, इफ देअर इज अ विंडो ड्रेसिंग द रेशो कॅल्क्युलेटेड विल फेल टू गिव्ह द करेक्ट पिक्चर अँड विल प्रूव्ह टू बी मिसलिडिंग. These are the बघा पुढे सांगले, इट मे बी नोटेड दॅट लाईक एनी अदर स्टॅटिस्टिकल मेजरमेंट रेशो आर ओनली कन्व्हिनियंट मीन्स ऑफ एक्सप्रेसिंग द रिलेशनशिप बिटवीन टू आयटम्स. रेशो ओनली एक्सप्रेस द रिलेशनशिप बिटवीन टू two variables or two amounts is called a ratio, or these are the limitations of ratio analysis. Okay, thank you very much. In our today's lecture we are studied the ratio analysis, meaning of ratio analysis, objectives, advantages and limitations of ratio analysis. In our next lecture we are studied the tools and techniques of financial statement analysis. Thank you very much.